सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 3000 शेतकऱ्यांची दोडामार्ग तालुक्यातील 2 सर्कल, सावंतवाडीमधील 2 सर्कल, कुडाळमधील 2 सर्कल, या 6 सर्कलमधल्या साधारण 3000 शेतकऱ्यांचे आंबा आणि काजू या फळपीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नव्हते। ह्यामध्ये साधारण 3000 शेतकऱ्यांचे 10 कोटीपेक्षाही जास्त रक्कम होती आणि या संदर्भात जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना 15 दिवसापूर्वी आम्ही 29 जानेवारीला या संदर्भात धरणे आंदोलन जाणार अशा प्रकारचे त्यांना आंदोलनाची लोकांना हाक दिलेली होती। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली। आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आणि त्यांच्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आमची भेट घेतली आणि याच्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या 15 फेब्रुवारीच्या आत आम्ही ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं। त्याचे लेखी पत्र त्यांनी दिलेलं आहे। राज्याचा हिस्सा भरण्याबद्दलचा GR सुद्धा काढलेला आहे आणि केंद्राचे पैसे जमा होतात 15 फेब्रुवारीच्या आत ही फळपीक विम्याचे पैसे मिळेल। एकंदरीत आज जर या 6 सर्कलमधली या ठिकाणी जर आम्ही आंदोलनाची हाक दिली नसती, सदरचं आंदोलन कुडाळ मालवणचे माजी आमदार सन्माननीय वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धरणे आंदोलन करणार होतो। या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन आज कृषी अधीक्षकांनी लेखी पत्र 15 फेब्रुवारीच्या आत या ठिकाणी आम्ही पैसे त्या ठिकाणी अदा करू अशा प्रकारचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून उद्या 29 जानेवारीचं शिवसेना उबाटा पक्षातर्फे होणारं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत। पण 15 फेब्रुवारीपर्यंत हे पैसे मिळाले नाही तर 16 फेब्रुवारी नंतर कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणं धरलं जाईल। एकंदरीत ही जी रिलायन्स कंपनी आहे याच्या भोंगळ कारभारामुळे आज या ठिकाणी फळबागायतदार जे आहेत त्यांची रक्कम त्या ठिकाणी घेणं राहिलेली होती। एकंदरीत ह्या रिलायन्स कंपनीचा कारभार जो आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची लुबाडणूक करणं ह्या दृष्टिकोनातून या विमा कंपनीचा कारभार चाललेला आहे। एकंदरीत ह्या कारभारावर सुद्धा जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक आणि कृषी संचालकांची माहिती घेऊन भविष्यात या विम्याबद्दलच्या ज्या काही अडीअडचणी ज्या आहेत या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। विमा कंपनीसोबत सुद्धा एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि ह्या संदर्भात सुद्धा उद्याच्या 15 फेब्रुवारीपर्यंत हे पैसे मिळतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि कृषी अधीक्षक आणि कृषी कार्यालयाने ह्या संदर्भात जो काही जी तात्काळ याची दखल घेतली त्याबद्दल त्यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो।